सो hello guys, welcome back to my YouTube channel जॅक अँड जेनी ब्लॉग्स. तर कसे आहात सर्व? नक्कीच मजेत असणार. आज थोडं युनिक पद्धतीने मी ब्लॉग स्टार्ट केला आहे, पण हा ब्लॉग कशाबद्दल असणार आहे, काय असणार आहे ते तुम्हाला पुढे समजेलच. तर हा ब्लॉग असणार आहे आमच्या दुकानाचा. तर दुकानाचं म्हणजे आम्ही नवीन स्टार्टअप करतो आहे सलून, जे आम्हाला रेडी पोझिशनमध्ये भेटलं आहे. सो फक्त रेंट द्यायचं आहे, बिल द्यायचं आहे, दॅट्स इट. आणि हा ब्लॉग थोडंसं लेट येणार आहे. सो आधी आपण व्हिडिओ स्टार्ट करूया, पुढे मी सांगते काय असेल ते. सो व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जी बेल आयकॉन दिलं आहे त्याला प्रेस करा, म्हणजे आपला नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. सो चला स्टार्ट. तर आता मी तुम्हाला सांगते, हा व्हिडिओ मी आज तारीख आहे 25 मार्च. तर मी आज व्हिडिओ बनवते, पण हा पोस्ट थोडंसं लेट होणार आहे, कारण मी स्टार्ट टू एंड सगळं एकाच व्हिडिओमध्ये किंवा जास्त मोठा ब्लॉग झाला तर ते 2 पार्ट करून दाखवेन. यामध्ये आज आम्ही करायला घेतले साफसफाई. काल सगळं डिसाईड झालं आणि आज आम्ही क्लीन करायला आलो आहे, कारण गेले 4 महिने हे शॉप बंद होतं. सो त्याच्यामुळे खूप धूळ वगैरे आहे. मी पुढे दाखवेन तुम्हाला, अटॅच करेन याला व्हिडिओ. सो मी आणि जॅक आलो आहे इथे, आणि हा व्हिडिओ थोडंसं लेट येईल. लेट म्हणजे कधी येईल ते सांगू शकत नाही, कारण जेव्हा आम्ही हा शॉपचं ओपनिंग करू, आम्हाला खूप इच्छा आहे की ओपनिंग करायचं, थोडंसं काहीतरी ब्रँड म्हणून एक नवीन सुरुवात करायची आम्हाला. सो थोडासा समजून घ्या, कारण आम्ही इथे साफसफाई करायला आलो. सो त्याच्यामुळे थोडासा आवाज वगैरे असेलच, बॅकग्राऊंड म्युझिक. सो आता साफसफाई निमित्त झाले, फक्त आता लादी पुसायची आणि पंखा थोडंसं क्लीन करायचं आहे, बस एवढंच राहिलं. सो बाकी बेसिक जे होतं ते सगळं, आणि जे काही मोठं काम होतं ते सगळं झालं आहे आमचं साफसफाईचं. सो ओपनिंग कधी असणार आहे, काय कधी असणार आहे, सगळं मी तुम्हाला दाखवेन. त्यासाठी थोडासा कंट्रोल ठेवावा लागेल तुम्हाला व्हिडिओसाठी. सो जेवढं जमेल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेन. खूप धूळ होती आणि मला धुळीचा खूप त्रास होतो, त्याच्यामुळे मी तोंड बांधून वगैरे सगळं क्लीन केलं, म्हणजे थोडीफार जॅकला मदत केली थोडक्यात बोलायला गेलं तर. सो कधीतरी या शॉपवर मी सुद्धा तुम्हाला दिसणार आहे, आणि जॅक तर असणारच आहे नेहमी. सो सर तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि आम्हाला वगैरे आता पाणी आणायला तहान लागली त्याच्यामुळे. स्वतः पाणी पिऊन बाहेरची काच पुसून घ्यायची, जाऊन दोघांना येणार ॲक्च्युली आम्ही सकाळीच हे काम करायला, पण असं की जॅकला कस्टमरसुद्धा होते आणि जॅकच्या फ्रेंडची गाडी घेऊन आलेलो आम्ही रात्री रत्नागिरीतून. ती सुद्धा द्यायला जायची होती, त्याच्यामुळे वेळ गेला. आणि मग काय दुपारी कडाक्याच्या ऊन होती, तर उन्हातून येण्यापेक्षा म्हटलं संध्याकाळी आरामात जाऊ, मध्ये रात्र लेट झालं तरी चालेल. पण आमचं झालं आहे व्यवस्थित वेळ सगळं.
कपडे दुकान. हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर. तर कसे आहात सर्व? नक्कीच मजेत असणार आहात. तर मी अशी रेडी वगैरे झाली आहे मस्तपैकी, बघू शकताय. तर रेडी होऊन मी कुठे जाते हा नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर मी जाते आहे आज आमच्या स्वप्नांच्या पायरीमधली पहिली पायरी आम्ही पार करतो आहे. तर तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा भेटल्याच आहेत आम्हाला आणि येतीलच अजून. तर त्यासाठी सर्वांना थँक्यू सो मच. असेच आम्हाला पाठिंबा द्या, तुमचा सपोर्ट आणि आशीर्वाद कायम असू देत. तर आम्ही जातो आहे आज आमच्या दुकानाचं ओपनिंग करायला, सलूनचं. तर तुम्हाला पुढे समजेलच की काय असणार आहे. आणि मी आणि जॅक जातो आहे आता इथून पटापट, कारण ऑलरेडी आम्हाला लेट झालं आहे, कारण 10चा टाईम होता आणि तेच आम्हाला वाजलेत. सो सर्व आवरेपर्यंत वगैरे वेळ गेला. व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जी बेल आयकॉन दिला आहे त्याला प्रेस करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. सो आता आधी जाऊया, तिकडे तयारी करायची आहे. सो नंतर मग पुढचं दाखवते. ही बघा आई नवीन कारागीर. बड़ा हरामी हो बेटा. आई तू कारागीर आहेस? पाणी आहे. आम्ही चाललो आता वडपिंपळला. आणि इथे जे महापुरुषाचं मंदिर आहे तिथे नारळ द्यायला. हे जे आता आम्ही शॉप घेतले त्यांचे मालक आहेत, त्यांचं शाबाश बेटा, बहुत बढ़िया. पेट्रोल पंप आहे. आणि इथे आपल्या एका मित्राचं मोबाईलचं शॉप ओपन झालं आहे. हे आहे आपलं वडपिंपळ देवस्थान. हे बघा. तिकडून तिकडून अबे इथून 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 इथून. अरे कहना क्या चाहते हो? तिकडून नाही वाटतं. चल ग ॲडव्हेंचर. हा इथून पण गेला असता. आम्ही एक राऊंड मारायसाठी, म्हणजे काय म्हणतात, प्रदक्षिणा घालायला कुठून आलोय. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. इथूनच आलेलो असतो वरतून. चल चल तिथून चल आता वरती. हा इकडे इकडे इथून इथूनच चल. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? इथून हळू 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 हळू.
इकडे आमचा उत्तुरे बंटी दिसतोय तुम्हाला बघा. हाय कर, हाय हाय. सो इकडे आपलं ओपनिंग सुद्धा झालं आहे आणि वडपिंपळच्या इथे नारळ द्यायचा होता. सो ते सुद्धा झालं आहे आणि आता आपल्या इथे शॉपला माझी फ्रेंड वगैरे आली आहे आणि मोठी नणन वगैरे आली आहे. सो जाऊया आणि तिला भेटूया. अनायसे आपल्यासोबत जॅकच्या फ्रेंडचं दुकानाचं पण शॉपचं पण ओपनिंग होतं. सो तिथे पाया पाडायला गेलेलो तो त्यांनी ओठी भरली. सो चला पण कोण आलंय ते दाखवतो तुम्हाला. ओपनिंगने फायनली पावसाचं सुद्धा आगमन झालंय, बघू शकताय. मस्त. सो इथे लाडू आणि लाडू आलेला आहे. लाडू खाते खाडू. लाडू पेढा का ए ती वेफर्स का मस्तच तो आवाज मस्त आला. लाडू आणि इथे असे मोठे मोठे लोक आलेले आहेत, ऍक्टर लोक, उंच लोक. मस्त जोक मारा रे, ये हस रे हलकट हस. मोठं थँक्यू यांना. थँक्यू सो मच. वेळात वेळ काढून आणि आपला लाडू इथून पुढे तो पुढचा पाठ आहे ना, कोणत्या पुढच्या आपल्या नवीन मशीन ए त्याला हळदी कुंकू नाही लावलं. आपल्याकडे कोण कोण आलं बघा. सो इथे लाडू आणि लाडू आलेला आहे. तिकडे सुद्धा ब्लॉगिंग चालू आहे आणि मी सुद्धा करते. इकडे स्वीटी मस्त दिसत आहेत दोघं पण. इथे असे मोठे मोठे लोक आलेले आहेत. सगळ्यात मोठं थँक्यू यांना. थँक्यू सो मच. वेळात वेळ काढून काय आहे? वाव, मस्त आहे. काय बोल काय परत बोल, मला ऐकून आलं. बोल. QRSTU कुठं आहे? अभी मजा आएगा ना भिडो. SYZ नाही डायरेक्ट. अकरा थांब, केस गेले तोंडात. थांब ना, एवढा नको बस. बंद कर, बंद बंद पूर्ण पूर्ण पूर्ण. बंद असं. आता ओपन नको, थांब बस झालं. ॲक्सिडेंटली आपल्या इथे एक गाय सुद्धा आले. सो मी तिला घालते. ओ
1,01,100 ऐक जरा 1,01,111. सो फायनली आपलं म्हणजे जे आम्ही ड्रीम बघितले दोघांनी मिळून आणि खूप छान वाटतंय खरंच. माझ्याकडे शब्दच नाही बोलले. म्हणजे खरं सांगायचं तर हे आमच्या म्हणजे यशाच्या शिखरावर जाण्याची पहिली स्टेप आहे जी आम्ही पार केली आहे. सो सकाळपासून खूप धावपळ होती, अजूनही तेच चालू आहे. ॲक्च्युली सकाळपासून आम्ही काही खाल्लंसुद्धा नाही आहे दोघांनी सुद्धा. तर आत्ता जे काहीतरी आणायला गेलं आहे म्हणजे वडापाव किंवा काहीतरी खाऊ होतं. कारण ओपनिंग झाल्यापासून कस्टमर चालू आहे. सो ते करून पण म्हणजे की कंटाळला आहे. कारण सकाळपासून म्हणजे 2-3 दिवस धावपळ आणि आता त्याच कस्टमर स्टँडिंग आहे. आता खायला जातो आणि परत मग तुम्हाला तुमच्याशी बोला. फायनली आम्ही इकडे खायला बसलोय. वाजले किती? 5:30. संध्याकाळचे 5:30 वाजता साहेब आमचे भेटले. चला खाऊन घेऊया आणि बोलूया. व्हिडिओ मध्ये घे ना म्हणजे बघे. अच्छा हमको सिखा रिया है. डोंगरांची झाडे. सो फायनली संध्याकाळ झाली आणि कस्टमर आणि छान झाले. आता खरंच छान वाटतंय. बाबू छान दिसतोय ना दादा. हॅलो. हसून जातो. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके तो घाबरतो काय बोलत पण नाही घाबरलो. छान झोपशी. नाही तो जड आहे. या आणि तू जड आहेस काय कमी. पण आता मस्तच झाले पण मी तर जयकडे देणार आहे तुझ्या हातात. नाहीतर काय मिळणार म्हणणार नाही. केस कापते. हो मामा केस कापेल ना. छान चालेल ना. हो मग चालेल मग चालेल. स्माईल वाली मला चालेल तर असं कर. काय केलंय तुमचं? ऍडव्हान्स खाली मामा. सो खूप छान वाटलं. आजचा दिवस खूप छान गेला. कस्टमर पण बरेच म्हणजे सुरुवात खूप छान झाली आमची. सो हॅप्पी आहोत आम्ही दोघंही. माझ्यापेक्षा जास्त जॅक. त्याचं पहिलं ड्रीम कंप्लीट झालं आहे जे त्याला पाहिजे होतं तसं. सो एक जास्त नाही पण ग्रँड एकदम बोलता येणार नाही पण थोडंसं ग्रँड म्हणजे नॉर्मल ग्रँड आम्ही ओपनिंग केली आहे. सो तुम्हाला आमचं पहिलं स्वप्न पूर्ण झालं आहे तर कसं वाटतं आहे नक्की सांगा कमेंट करून. आणि थँक्यू सो मच. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आमच्यापर्यंत आल्यात, आम्हाला भेटल्यात. असाच सपोर्ट असंच प्रेम कायम आमच्या पाठीशी राहू दे तुमचं. आणि आपल्या चॅनलवर पण भरभरून प्रेम द्या, सपोर्ट करा, जास्तीत जास्त शेअर करा म्हणजेच आपलं ते सुद्धा ग्रोथ होईल. आणि चांगले व्हिडिओ मी आता बनवायचा प्रयत्न करणार आहे. आय थिंक ही व्हिडिओ खूप दिवसानंतर शूट करते मी
त्याचं रिझन हेच होतं की आमची खूप जास्त धावपळ होती, सगळं हे ते चालू होतं आणि त्याच्यासाठी खूप स्ट्रगल केलेत आम्ही आणि इथपर्यंत पोचलो आहे. सो आपल्या शॉर्ट्समार्फत मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणारच आहे की जॅकने किती एफर्ट्स घेतलेत, किती स्ट्रगल केलं आहे आणि होम सर्विस म्हणू नका किंवा अजून कुठे कुठे जाऊन किंवा घरी कस्टमर करून असं करून आम्ही इथपर्यंत पोचलो आहे. सो मोठी अचिव्हमेंट आहे आमच्यासाठी दोघांसाठी सुद्धा ही, कारण आमचं स्वप्न म्हणजे आम्ही जी स्वप्न बघितले त्यातलं हे पहिलं स्वप्न आहे जे 2026ला आमचं कंप्लीट झालं. थँक्यू स्वामींना, माझ्या सर्व देवांना. आणि छान वाटते, खूप थकलो आहे खूप, माझ्यापेक्षा जास्त जॅक, कारण बरीच मंडळी आलीत आमच्या शॉपला व्हिजिट केलं खूप जणांनी, खूप छान वाटलं आणि प्रेम आपुलकी सगळ्यांचे बघून बरं वाटलं खरंच. आणि माझ्या फॅमिलीमधून पण खूप जणांचे मेसेज आले आणि मोस्ट इम्पॉर्टंट मला शूट करता नाही आलं ॲक्च्युली, पण माझा दादा म्हणजे आमच्या भावंडांमधला सगळ्यात मोठा दादा माझा योगेश दादा, त्याला पण थँक्यू. तू इथे आलास, छान वाटलं तुझ्या बहिणीला, कारण माझ्या माहेरचं असं येणारं कोणी नव्हतं, तर त्याने ती कमी होती ती भरून काढली आहे. छान वाटलं, अचानक भयानक सरप्राईज झाले. अजून ज्यांनी फोनमार्फत म्हणजे मेसेजमार्फत ज्यांना जसं जमलं तसं फोन करून वगैरे सर्वांनी जे काही शुभेच्छा आम्हाला दिल्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद. स्पेशल थँक्स मी बोलणार आहे, स्पेशल थँक्स असणार आहे त्यांची मी नावं घेईन. सो आकाश राठोड, स्पेशल थँक्स टू यू. चिरंजीव श्रीनाथ, त्याला पण थँक्यू. आणि अजून बरेच आहेत कोण ना कोण, पण ज्यांचे मला आता नावं क्लिक झाले त्यांना मी थँक्यू बोलते. आणि खूप छान छान मेसेज आले आम्हाला, खूप म्हणजे असं वाटलं की खूप मोठं यश गाठतो आणि खरंच आम्ही खूप स्ट्रगल केलं आहे. हॅट्स ऑफ जॅक, त्याने खूप एफर्ट्स घेतले या सगळ्यामागे आणि मला जास्त त्रास नाही होणार याची काळजी घेऊन त्याने सगळं केलं आहे. सो छान वाटतं. अजून बरीच आमची स्वप्न आहेत जी लवकरच आम्ही पूर्ण करू. मी लवकरच काहीतरी अजून चांगल्या गोष्टी घडणार आहेत ज्या की मी सांगणार नाही आहे. जेव्हा घडेल तेव्हा मी त्याचा ब्लॉग करेन, शॉर्ट्स व्हिडिओ बनवेन आणि पोस्ट करेन, त्यामार्फत तुम्हाला समजेल. मला या सगळ्यावरून एक गोष्ट नक्कीच कळली की म्हणजे आपण आपल्यामध्ये धमक ठेवावी आणि स्वतःवर विश्वास असावा, म्हणजे सगळ्या गोष्टी आपोआप घडतात. देव आपल्या पाठीशी कायम असतो. जर आपण कष्ट करतो आहे, मेहनत करतो आहे तर देव त्याला नक्कीच यश देतो. थोडंसं लेट होतं, थोड्याशा परीक्षा देवसुद्धा घेतो. प्रत्येक माणसाची परीक्षा होती आणि त्याच्यामध्ये तो किती पात्र आहे हे ठरतं आणि त्यानंतरच पुढचे डिसिजन होतात आणि त्यावर आपण किती काय करू शकतो हे ठरतं आणि मग त्या गोष्टी आपल्याला भेटतात. सो त्याच्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा, नक्कीच चांगलं घडतं. मेहनत खूप जास्त सुरुवातीला करावी लागते. जर तुम्ही सुरुवातीला मेहनत केलात तर तुम्हाला त्यातून नक्कीच यश आणि चांगलं फळ भेटतं. जर आपण आळस केला किंवा कष्टाच्या मागे धावलो नाही, कष्ट करायचे नाही, आळस करत बसलो तर आपल्या हाती काही लागणार नाही. सो कष्ट करा, मेहनत करा, नक्कीच यश तुमच्या जवळ आहे. सो छान वाटलं. माझा अवतार बघू शकता तुम्ही काय झालं आहे. दिवसभरातली धावपळ चालू होती आमची, म्हणजे कोण नाही कोण येत होते. सो त्यांना पेढा वेफर्स आम्ही ठेवलेलं तर ते सगळं असं चालू होतं.
सो आता वाजले आहेत रात्रीचे 10:15 आणि अजूनपर्यंत जॅक कस्टमर करत होता. सो छान रिझल्ट आहे, छान सुरुवात झाली आहे आजच्या दिवसाची. जे काही निगेटिव्हिटी घडते त्याला इग्नोर करून आम्ही जे पॉझिटिव्ह घडले त्याच्याकडे लक्ष देतो आणि खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घडल्यात आजच्या दिवसात. 2 गिफ्टसुद्धा आलेत आम्हाला. सो छान आहेत दोन्ही पण गिफ्ट्स. त्यातलं एक आम्ही इकडे लावलं आहे, म्हणजेच वॉच जे स्वीटीने गिफ्ट केलं तिच्या फॅमिलीने. छान आहे. आणि दुसरं गिफ्ट तर मी तुम्हाला दाखवलं. सो ते आहे म्हणजे काचेचं बाऊल आहे, त्याच्यामध्ये कासव आहे, छान आहे. ते वहिनी आणि दादाने दिलं, म्हणजे जॅकच्या फ्रेंडने, त्यांची फॅमिली आलेली. सो थँक्यू त्यांना पण. असंच छान छान सगळं केलं आहे, छान वाटतं. आता एवढे वाजलेच म्हटल्यावर काही घरी जाऊन बनवता येणार नाही, कारण दोघं पण आम्ही थकलो आहे. सो आता काहीतरी खाऊनच जाईल. सो अशा प्रकारे आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आम्ही अजून इकडेच आहोत. नावानातले डायलॉग म्हणत असतो. तर सगळं आटपलंय, आवरलंय, चालय. आता जायचं आहे घरी. तर हे व्हिडिओ काय माहिती हे काय दिसतंय तर हे असं असं म्हणायचं. वास कसला आहे? मस्त एकदम. तर हे सगळं असं चालू असणार आहे आणि तुम्हाला आमचे ब्लॉग्स आता कंटिन्यू दिसतील. आम्ही तेवढा प्रयत्नसुद्धा करू. कामही करायचं आहे आणि ब्लॉगसुद्धा शूट करायचं आहे. तर मी सुद्धा जॅकसोबत इथे शॉपमध्ये डेली येणार आहे. मजा नहीं आ रहा है. जेव्हा कधी मला काम असेल तेव्हा मी नाही येणार. बड़ा हरामी हो बेटा. कुठलं दुसरं काम असेल तर, पण डेली असणार आहे. तर आमचं तुम्हाला अरे कहना क्या चाहते हो? रुटीन वगैरे सगळं मी दाखवणार आहे. आज थोडीशी गडबड झाली, सो ब्लॉग व्यवस्थित मला करता आला नाही, पण जेवढं दाखवता आलं आहे तेवढं मी दाखवायचा प्रयत्न केला, कारण खूप लगबग होती, धावपळ होती, सगळं चालू होतं. तर त्यासाठीच. आणि आपण असेच छान छान ब्लॉग्स तुमच्यासाठी शूट करू. तुमचा सपोर्ट आणि तुमचं प्रेम आमच्या पाठीशी असंच राहू. अजून पुढे पुढे रोज येतील. हां, येस, असंच डेली येतील. आणि शॉर्ट्ससुद्धा इंस्टाग्रामला सुद्धा आमच्या दोघांच्या आय डीला आणि यूट्यूबला सुद्धा आम्ही पोस्ट करणार आहोत मस्तपैकी अशा. थोडंसं विचार केला आहे आम्ही याच्यावरती, तर आमचे ब्लॉग्स जरा कमी झाले होते यायचे, सो त्याच्यामुळे रेग्युलर पडतो, टेन्शन. येस, जॅकचं म्हणणं आहे रेग्युलर येणार आहे. चला आता बाय बाय, गुड नाईट. आम्ही चाललो घरी. कौन सब्जेक्ट अच्छा लगता है? बैगन. So, आता उद्या सकाळी भेटू. बाय बाय, गुड नाईट. आणि थँक्स टू लास्टला मी थँक्स yes. करते. जॅकचे फ्रेंड्स आलेत पावसवरून, त्या सर्वांना ऑल ऑफ, मला नावं नाही माहिती आहेत कोणाची, फक्त कवलेश, मंदार, गंधार आणि लक्षात जे आहेत ते, त्यांचे सगळ्यांचे आम्हाला जाता जाता हेल्प होती. सगळ्यात तसं जास्त थँक्स म्हणायचं तर आकाश, चिरंजीव, संदेश, भरपूर आहेत अशी नावं घेऊन तेवढे कमी. आणि तो चीन टपाक डमडम. गुफरान. येस, गुफरान दादा, तुम्ही आमचा ब्लॉग नक्की बघणार आहात मला माहीत आहे. सो थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यात आधी तुमची बेस्ट विशेष आम्हाला आलेली आहे. सो मी ती ऑडिओ ऐकली, जॅकने मलाही सेंड केली, फॉरवर्ड केलं, तर मी ते ऐकलं. खूप मन भरून आलं, खूप छान वाटलं. असे डोळ्यात पाणी आलं होतं. Yes, कारण yes. एवढ्या लांब असताना सुद्धा तुझ्या मनात कधी म्हणजे कधीच विचार चेंज होणार नाही तुझा, हे आहे मला माहिती, पण तरी पण येस, खूप छान वाटलं. म्हणजे त्यांचे जे शब्द होते, आपुलकी होती, खरंच खूप खूप छान होतं. म्हणजे एक रक्ताचं नातं नसताना सुद्धा एवढं आमच्याबद्दल एवढा चांगला विचार, आमच्याबद्दल एवढा आम्हाला एवढा सपोर्ट, एवढं बाहेर आहेत ते,
खरंच तुमच्या पण पुढील वाटचालीसाठी आणि तुमच्या फ्युचरसाठी ऑल द बेस्ट. जी रक्ताची नाती नसताच तीच आज कामाला आली. सिरियसली कोणतीच आज काळापासून आजपर्यंत भरपूर अनुभव घेतला आम्ही की जी रक्ताची नाती असतात बरं हां काय काय आहेत जे उपयोगाला येणारे आहेत, काय काय असे आहेत ते फक्त मजा बघणार आहेत. पण आज माझे असे मित्र, ठराविक मित्र असे आहेत ना की जे माझ्या पडत्या काळात मला भरपूर वेळा उपयोगाला आले. आणि मगाशी पण मी व्हिडिओमध्ये त्यांची नावं घेतली आणि आत्ता पण जॅकने जेवढ्यांची नावं घेतली त्यांना खरंच 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 मनापासून आमचं थँक्यू आहे. जास्त करून आकाश चिरंजीव, सो त्यांनी भरपूर टाईम दिला खूप आणि भरपूर काय काय केलं. हेल्पसुद्धा केली आहे त्या दोघांनी. तर तुम्हाला खूप 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 थँक्यू. आमच्या ब्लॉगमार्फत आम्ही समोर, कारण आज आमची धावपळ होती तर आम्हाला ते बोलता आलं नाही, एक्सप्लेन होता आलं नाही. पण आमच्या या व्हिडिओ नक्की बघा. ह्या व्हिडिओमध्ये खरंच थँक्यू मनापासून. हे वरचं वगैरे असं काय नाही आहे. खरंच खूप खूप खूप. सो चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन, असंच काहीतरी. सो बाय बाय. आता निघतोय घरी. सो बाय.